Hello dear students, today in this video we are going to solve some questions from pointers of The Nightingale and the Nobleman, and this chapter is from standard 6th. So today I am going to explain how to solve the questions and answers from pointers. Actually in previous video I have covered question number 1st and 2nd of this chapter. So today we are going to see question number 3 and 4th on next page. Okay, so question number 3 is given there. The Nightingale gave the nobleman 2 bits of advice. Form groups and discuss each of them. Can you think of a story, event, any experience related to each? Write it down. Try to find similar sayings or proverbs in your mother tongue. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सोडवताना आपल्याला काय करायचे पहा. तर या ठिकाणी सांगितले की नाइटिंगेलने काय केले, 2 सल्ले दिले नोबलमॅनला, हो की नाही. तर त्या पद्धतीने तुम्हाला 2 ग्रुप करायचे आहेत आणि ग्रुप केल्यानंतर यू हॅव टू डिस्कस ऑन ईच ॲडवाइस. हाऊ टू एक्सप्लेन दॅट ॲडवाइस, हाऊ कॅन वी हॅव टू थिंक अपॉन दॅट ॲडवाइस, वी हॅव टू डिस्कस अबाउट दोज पॉईंट्स. ओके, कॅन यू थिंक ऑफ अ स्टोरी, इव्हेंट, एनी एक्सपिरियन्स रिलेटेड टू इच. आणि मग त्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही एखादी गोष्ट, एखादा प्रसंग किंवा एखादा अनुभव तुमचा त्याच्याशी संबंधित तुम्ही जोडून पाहायचा आहे आणि तो तुम्ही तिथे मांडायचा आहे. पुढे काय सांगितलंय, राईट इट डाऊन. तो तुम्ही लिहून काढायचा अनुभव की समजा आता जे 2 त्यांनी सल्ले दिले होते की नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क, की होऊन गेलेल्या घटनेचा विचार करू नये. तर मग तुम्ही एखाद्या वेळेस काय केलं की एखादी घटना होऊन गेली आणि त्या घटनेवर विचार करत राहिला, तुम्हाला त्रास झाला, तर ते तुम्ही तिथे एक्सप्लेन करायचे, मांडायचे. आणि दुसरं होतं जे नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स, की एखाद्याच्या क्षुल्लक बोलण्यावरकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं त्यामुळे तुमचा वेळ वाया जातो, तुमचं जो आत्मविश्वास असतो तो कमी होतो, तर या गोष्टी घडून येतात. मग अशा दृष्टीने जर एखादा अनुभव आला असेल तर तो तुम्ही काय करायचं आहे, सॉल्व करायचा आहे, तिथे एक्सप्लेन करायचा आहे. ओके, आणि पुढचं एक नंतरचा पॉईंट दिला त्यांनी की ट्राय टू फाइंड सिमिलर सेईंग और प्रोव्हर्ब्स इन युअर मदर टंग. तर अशा काही म्हणी किंवा आपले जे डेली रुटीनमध्ये बोलण्यातल्या ज्या फ्रेजेस आहेत, या पद्धतीच्या म्हणी किंवा जे फ्रेजेस ते तुम्हाला इथे मांडायच्यात. अगदी तुम्ही मातृभाषेचा वापर या ठिकाणी करू शकता. तर त्या ठिकाणी पहिला दिलाय सल्ला की नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क, की जणू काय उतू गेलेल्या दुधाचा विचार करू नये किंवा त्याच्यावर रडत बसू नये. म्हणजेच थोडक्यात होऊन गेलेल्या घटनेचा जास्त विचार करू नये. यासाठी आपल्याकडे एक गाणं आहे पहा. तर त्या गाण्यातल्या 2 ओळी मी तुम्हाला सांगतो, त्या तुम्ही तिथे लिहू शकता. तसेच तुम्हाला जर एखादी म्हण आठवली त्या संबंधाने तर तुम्ही ती म्हणसुद्धा तिथे मांडू शकता. तर मी त्या गाण्याच्या ओळी अशा सांगतो की झाले गेले विसरूनी जावे, पुढे पुढे चालावे, नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. ओके, नाउ नेक्स्ट, नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. क्षुल्लक गोष्टींकडे किंवा क्षुल्लक शब्दांच्यावर जास्त विश्वास ठेवू नये. त्या पद्धतीने आपल्याकडे एक म्हण आहे, कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत. ठीक आहे, तर हे तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं. नाउ वी आर गोइंग टू सी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4, रीड अलाउड द लास्ट स्पीच ऑफ द नाइटिंगेल विथ प्रॉपर इंटोनेशन. आता प्रॉपर इंटोनेशनने तुम्ही काय करायचं, ते जे आहे त्याचा जो पॅसेज दिलेला आहे तो वाचायचा आहे. पहा नाइटिंगेल स्पीच आपण इथे वाचण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी पहा ऑन धिस पेज. आता इथे त्याचं नाइटिंगेलचं स्पीच दिलं आहे की नाइटिंगेल काय म्हणतो पहा. हिअर आय एम गोइंग टू स्टार्ट, यू ऑल हॅव टू फॉलो मी. ओके, डोंट बी सो अपसेट माय लॉर्ड, सेड द नाइटिंगेल. इट वॉज kind of you to let me go. That's why I gave you a good piece of advice. Think over it. The first thing I said was, don't cry over spilt milk. I am already far away from you. You can't catch me again. Then why make yourself unhappy about it? Secondly, how can an ordinary bird like me have diamonds under his wings? Those were just idle words of mine.
It's a mistake to trust such words. Use my bits of advice and be happy. Farewell. तर मित्रांनो, आता एक ध्यानात घ्या की तुम्ही जेव्हा इंटोनेशनचा विचार करून एखादा पॅसेज रीड करत आहात, ॲट दॅट टाइम यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन ईच मार्क. सपोज देअर इज क्वेश्चन मार्क, ॲट दॅट टाइम यू हॅव टू यूज दॅट. तुम्हाला त्या वाक्याचं वाचन करताना प्रश्न जाणवला पाहिजे, किंवा त्या ठिकाणी जर एखादा स्वल्पविराम असेल, कॉमा दिलेला असेल, तर कॉमाच्या ठिकाणी तुम्ही थोडीशी विश्रांती घेतली पाहिजे, थांबलं पाहिजे. फुल स्टॉप दिला असेल तर थोडीशी जास्त विश्रांती त्या ठिकाणी घेऊन पुढचं वाक्य तुम्हाला वापरायचं आहे. सपोज एक्सक्लेमेशन मार्क इज देअर, देन ॲट दॅट टाइम यू हॅव टू एक्सप्रेस लाईक दॅट. म्हणजे तुम्हाला उद्गार आला पाहिजे वाचनामध्ये. अशा पद्धतीने जर तुम्ही ते वाचन केलं तर ते तुमचं योग्य ते इंटोनेशनसह असं वाचन होईल, होण्यास मदत होईल. आणि मग आता याच्यामध्ये मी या ठिकाणी छोट्या छोट्या रेषा मारलेल्या आहेत. तर त्या रेषा मारण्याचं काय कारण की तो अर्थपूर्ण शब्दसमूह एकदम वाचनाचा प्रयत्न करायचा, म्हणजे त्याचं आकलन व्हायला मदत होते, समजायला मदत होते. डोंट बी सो अपसेट माय लॉर्ड. तर अशा पद्धतीने वाचल्यामुळं काय होतं, तुम्हाला ते काही जे मॅटर आहे लिहिलेलं ते तुम्हाला आत्मसात व्हायला किंवा त्याचं आकलन व्हायला आणखी सोपं होतं. अशा पद्धतीने वाचनाचा सराव करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. यूज द गिवन वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड्स अँड ट्रान्सलेट ईच सेंटेन्स यू मेक. तर या ठिकाणी सोपं दिलेलं आहे त्यांनी की तुम्हाला इथे कंसामध्ये काही शब्द दिलेत आणि इथे एक हायलाइट केलेला आहे वर्ड, तो तुम्हाला रिप्लेस करायचा आहे कंसातला शब्द घेऊन. पहा, द बर्ड फ्ल्यू अ लिटिल हायर. तर येथे अ लिटिल तुम्हाला घालवायचं आहे त्या ठिकाणी आणि तिथे मच घ्यायचा. द बर्ड फ्ल्यू मच हायर, किंवा द बर्ड फ्ल्यू अ लॉट हायर, किंवा द बर्ड फ्ल्यू जस्ट अ लिटिल हायर. अशा पद्धतीने ते वाक्य तयार करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी ते वाक्य तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. ईच सेंटेन्स यू मेक. तुम्ही जे वाक्य बनवाल ते त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे. इथे पहा, एक कंसामध्ये इकडे उदाहरण दिलं पहा. नाऊ ड्रॉप द हायलाइटेड वर्ड अँड ट्रान्सलेट द सेंटेन्स. अशा पद्धतीने. आता इथे समजा आय नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स, इथे नेव्हर शब्द काढायचा आहे आणि आय ऑफन ट्रस्ट आयडल वर्ड्स, आय ऑलवेज ट्रस्ट आयडल वर्ड्स. अशा पद्धतीने ते वाक्य लिहायचं. त्यानंतर द बर्ड फ्ल्यू अवे, तर इथे अवे शब्द काढायचा आहे. द बर्ड फ्ल्यू अप, द बर्ड फ्ल्यू डाऊन, द बर्ड फ्ल्यू लेफ्ट, द बर्ड फ्ल्यू राईट, द बर्ड फ्ल्यू फार अवे. अशा पद्धतीने हे शब्द वापरायचे आणि मग जे नवीन वाक्य तयार होतील तुम्ही ते ट्रान्सलेट करायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 पाहूया. ट्राय टू कलेक्ट ॲटलिस्ट 20 प्रोव्हर्ब्स ऑर सेइंग्स इन इंग्लिश. तर मित्रांनो, हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ याचा तयार करणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 20 प्रोव्हर्ब्स आणि त्याचे मीनिंग्स, मराठी मीनिंग्स हे तुम्हाला सांगणार आहे. तर निश्चितपणे की ज्या डेली रुटीनमध्ये ज्या आपल्याला प्रोव्हर्ब्स वापरायला हव्यात किंवा ज्या प्रोव्हर्ब्स आपण वापरल्यानंतर आपलं बोलणं अधिकाधिक छान होईल, अशा पद्धतीच्या 20 प्रोव्हर्ब्स मी काय करणार आहे, एका व्हिडिओतून तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे निश्चितच. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 6. यूज सम अदर सुटेबल वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड्स ऑफ एव्हरी स्टेप. आता प्रत्येक स्टेपला तुम्हाला काय करायचं आहे की यूज सम अदर सुटेबल वर्ड्स. तुम्ही दुसरे शब्द त्या ठिकाणी वापरायचे आहेत. इथे तुम्हाला कंसातून शब्द घ्यायचे नाहीत, तुमच्या मनाचे शब्द त्या ठिकाणी घालायचे आहेत. तर इथे पहा, आता इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. याला कंडिशनल म्हणतात पहा. तर याचा इफने स्टार्ट केलेलं वाक्य, त्या वाक्यावर तुमचं पुढचं वाक्य ते डिपेंड होते. पहा, इफ यू लेट मी गो, जर तुम्ही मला जाऊ दिलं तर मग मी हे करील, मी ते करील, अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकताय. इफ यू लेट मी, आता पहिलं सेंटेन्स पहा, लक्षात घ्या. इफ यू लेट मी गो, जर तू मला जाऊ दिलं तर मी तुला काय करील, आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस, तर मी तुला आनंदाचं रहस्य सांगेल किंवा आनंदाचं गुपित सांगेल. मग आता दुसरं वाक्य आपण इथे मनाने तयार करायचं आहे. इफ यू लेट मी गो आय विल गिव्ह यू अ चॉकलेट किंवा आय विल गिव्ह यू अ पेन. इथे मी टेलच्या ऐवजी आय विल गिव्ह हे वापरलं. आय विल गिव्ह यू अ चॉकलेट किंवा आय विल गिव्ह यू अ पेन. तुमच्या मनाने की जर तुम्हाला जाऊ दिलं तर मी तुला चॉकलेट देईल, तर मी तुला
काय करेल, एखादं पेन देईल असं. आता इथे तिसरं पहा, इफ यू लेट मी गो. इथे गो पण आपल्याला काढून टाकायचं आहे. मग आपण दुसरं व्हर्ब त्या ठिकाणी घेऊया. इफ यू लेट मी राईट आय विल टेल यू अ स्टोरी. जर तुम्हाला लिहू दिलंस तर मी तुला एक गोष्ट सांगेल. इफ यू लेट मी राईट आय विल टेल यू अ स्टोरी. तर अशा पद्धतीने. त्यानंतर हे शेवटचं वाक्य पहा, इफ यू लेट मी प्ले आय विल शो यू माय नोटबुक. जर तुम्हाला खेळू दिलंस तर मी तुला माझी वही दाखवेन. अशा पद्धतीने वाक्य याचा आपल्याला हे डेली रुटीनमध्ये जे स्पोकन इंग्लिश आपण म्हणतो की बोलण्याचा सराव. आपण बऱ्याचदा हे असं, जर मला हे करू दिलं तर मी तुला ते करू देईल किंवा तर मी तुला हे देईल, अशा पद्धतीची जी वाक्य असतात ती याच्यामध्ये ॲड करायची आहेत. तर हे वाक्य आपल्याला नेहमी करता आलं पाहिजे. इफ यू लेट मी आणि गो व्हर्ब, त्यापुढे भविष्यकाळ वापरायचा विल. तर हे समजून घ्यायचं आहे. पुढे क्वेश्चन नंबर बी पहा, हाऊ स्टुपिड ऑफ मी. मी किती मूर्ख आहे. तसं हाऊ क्लेव्हर ऑफ मी. मी किती हुशार आहे. हाऊ नाईस ऑफ यू किंवा हाऊ काइंड ऑफ यू, हाऊ काइंड ऑफ हर. अशा पद्धतीची ही वाक्य इथे तयार करू शकतो आपण. इकडे याचं एक्झाम्पल दिलेले आहे पहा, हाऊ नाईस ऑफ हर, अशा पद्धतीने. त्यानंतर सी पॉईंट पहा, द नोबल मॅन वॉच्ड ॲज द बर्ड फ्ल्यू अवे. द नोबल मॅन वॉच्ड ॲज द बर्ड. या ठिकाणी आता बर्ड आपल्याला हे करायचं आहे, काढून टाकायचं तिथे. मग आपण तिथे डॉग घेऊया. द नोबल मॅन वॉच्ड ॲज द डॉग रॅन अवे. म्हणजे डॉग पळून गेला आणि तो माणूस पाहतच राहिला. द नोबल मॅन वॉच्ड ॲज द डॉग रॅन अवे. पुढे पहा, असं होईल वाक्य, द नोबल मॅन प्लेड ॲज द मॅन वॉक्ड अवे. द बॉय प्लेड ॲज द टीचर वेंट अवे. द गर्ल डान्स्ड ॲज द मदर सॉ अवे. द चिल्ड्रन लाफ्ड ॲज द जोकर केम डाऊन. ठीक आहे. अशा पद्धतीने इथे पुन्हा एक एक्झाम्पल दिलं आहे, द बेबी क्लॅप्ड व्हेन द कॅट जम्प डाऊन. तर अशा पद्धतीने ते वाक्य पूर्ण करायचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 पाहूया आपण, व्हॉट बीट्स ऑफ ॲडवाईस डू यू ऑफन गेट फ्रॉम युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. राईट डाऊन 3 ऑफ द बीट्स इन युअर मदर टंग. ट्राय टू ट्रान्सलेट द बीट्स इन टू इंग्लिश. आता जसं की आपल्याला घरातले सल्ले देत असतात पहा नेहमीच, जसं की नेहमी खरे बोलावे, ऑलवेज स्पीक ट्रूथ. त्यानंतर सकाळी लवकर उठावे, वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. त्यानंतर नेहमी ताट बसावे, सीट प्रॉपरली किंवा सीट नीटली. तर अशा पद्धतीने तुम्ही आणखी तुमचे जे काही तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला जे सांगत असतात ते काय करायचे आहेत, सल्ले तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत आणि ते सल्ले तुम्ही ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे इंग्लिशमध्ये. आता इथे शेवटचा क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 9, नोट द प्लुरल्स. इथे प्लुरल्स दिलेत. आता हे इरेग्युलर फॉर्म आहेत पहा इथे, मॅन, मेन. इथे जसं की आपण प्लुरल करताना असताना समजा बॉक्स असेल तर बॉक्सेस ES प्रत्यय लागतो, किंवा म्हणजे पेन आहे तर PEN पेन. तर पेनला आपण समजा PEN, याचं जर प्लुरल करायचं असेल तर आपण काय म्हणतो, PENS. जनरली आपण काय करतो, यस हा प्रत्यय लावतो किंवा ES हा प्रत्यय लावतो आणि मग ते प्लुरल होतात सिंग्युलर नाउन्सचे. मग त्या पद्धतीने आता इथे पहा, हे पूर्ण फॉर्म चेंज आहे. मॅनचं मेन झालं आहे, MEN. नोबलमॅन, नोबलमेन. वुमन, विमेन. चाइल्ड, चिल्ड्रन. तर अशा पद्धतीने हे जे आहेत प्लुरल्स हे आपण ध्यानात घ्यायचे आहेत आणि हे पाठ करून ठेवायचे आहेत. मॅन, परत एकदा पहा, मॅन, मेन, नोबलमॅन, नोबलमेन, वुमन, विमेन, चाइल्ड, चिल्ड्रन. तर अशा पद्धतीने हे ध्यानात ठेवायचे आहेत. So that I think you all have understood very well all the questions and answers from this chapter. If you have any difficulty or any concern related to this chapter, you can comment me. I will try to explain all your comments. Okay. So thank you all of you for watching my video, and don't forget to subscribe my channel. Don't forget to like and share my channel. Thank you all of you. Bye everyone.